आणि आता पाहणार आहोत देश विदेशातील टॉप 9 घडामोडी। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नोकरीच्या बदल्यामध्ये जमीन प्रकरणी ईडी चौकशी। कालच लालू प्रसाद यादव यांची तब्बल 10 तास चौकशी। बिहारमध्ये सत्तांतरानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राष्ट्रपती उद्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार। अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार नाही। निवडणुकीनंतर पूर्ण अर्थसंकल्पामध्ये सरकारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार। अर्थ मंत्रालयाची ट्विट करत माहिती। भारतीय नौदलाकडून सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर। INS सुमित्रानं 19 पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाज वाचवलं। राम मंदिर सोहळ्याला हजर राहिल्यानं इमाम इलियासी यांच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाकडून फतवा। 22 जानेवारीपासून धमकीचे फोन येत असल्याची इलियासी यांची माहिती। भारताची सोन्याची आयात 26.60% वाढून 35.95 अब्ज डॉलरवर मागणी वाढल्यानं आयात देखील वाढली। कर्नाटकनंतर राजस्थानमध्ये हिजाब परिधान करण्यावरून वाद। राजस्थानातील भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांच्याकडून हिजाब घातलेल्या मुलींवर आक्षेप। बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडिओ व्हायरल। इटलीकडून ओपन AI आणि मायक्रोसॉफ्टला नोटीस। इशारा देऊन देखील ChatGPT युजरचा डेटा चोरत असल्याचा आरोप। मानवी मेंदूमध्ये पहिल्यांदा चिप बसवण्यात यश। एलन मस्क यांच्या न्यूरोलिंक कंपनीकडून मानवी मेंदूवर हा प्रयोग। पॅरालिसिस झालेल्या रुग्णांवर चाचणी।